इकडे बघ बाळा, तू नक्कीच कुठे आणि कोणाला शोधतोस? मी तर तुझ्या इतक्या जवळ आहे की तुला माझ्या अस्तित्वाची जाणीव तुझ्या प्रत्येक श्वासात व्हायलाच हवी. तुझ्या उत्तराच्या प्रतीक्षेत अनेक रात्री जागून काढलास. आज मी स्वतः तुझ्या समोर आलो आहे. डोळ्यात पाणी घेऊन ज्या प्रश्नांची उत्तरं शोधतोस त्याचे समाधान आज तुला मिळणार आहे. जेव्हा तुझा जीव गुदमरतो आणि तुला वाटतं की मी आता तुझं ओझं सहन होत नाही, तेव्हा ते सर्व भार आपल्या खांद्यावर घेणारा मीच होतो. जेव्हा तू हताश होऊन आणि मान खाली घालून बसतोस ना, तेव्हा तुझ्या पाठीवर मायेचा हात ठेवून तुला धीर देणारा मीच होतो. तुला अनेकदा वाटलं असेल की या जगात तू पूर्णपणे एकटा पडला आहेस, पण तुझं ऐकणारा आता कोणीच उरलं नाही. पण तो तुझा भ्रम होता. मी तर तुझ्या श्वासा इतकाच तुझ्या जवळ आहे आणि तुझ्या कठीण प्रसंगात तुझी सावली बनून सोबत उभा होतो. आज तुझ्या प्रतीक्षेचा अंत शोधतोस त्याचा पहिला संकेत मी तुला द्यायला आलो आहे. माझे तर हे शब्द लक्ष देऊनच ऐक, कारण हे केवळ शब्द नसून तुझ्या आयुष्याची दिशा बदलणारी माझी दैवी शक्ती आहे. तुझ्या आयुष्यात जेव्हा खूप मोठं वादळ येतं आणि तुला वाटतं की तुझं सर्व मार्ग बंद झाले आहेत, पण तेव्हाच तर तुझी खरी परीक्षा आणि मोठी परीक्षा सुरू होती. आणि अचानक अगदी त्याच अत्यंत कठीण क्षणी तुझ्या मनामध्ये एक विलक्षण शांतता निर्माण होते. बाहेर तर कितीही मोठा गोंधळ असला, पण जग तर तुझ्या विरुद्ध कितीही ओरडत असलं, तरी तुझ्या आतून एक ठाम आवाज येतो की बाळा, घाबरू नकोस. सगळं ठीक होईल. तुला अचानक अशा कोणा अनोळखी व्यक्तीकडूनही अनपेक्षित मदत मिळते, ज्याची तर तू तुझ्या स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हतीस. किंवा वाटेत चालताना तुला अचानक माझे नाव दिसते, किंवा माझे फोटो अचानक तुझ्यासमोर येतो. कधी माझ्या पालखीचा आवाज तुझ्या कानावर पडतो. जेव्हा तुला असं वाटतं की तू पूर्णपणे हरला आहेस आणि तुझी शक्ती आता संपली आहे, पण तरीही तुझं मन तुला हळूच सांगतं की बाळा, आणखी एकदा प्रयत्न कर. तो पहिला संकेत माझा असतो. तो अदृश्य होतो, माझा असतो, जो तुला त्या खोल दरीतून सावरून धरतो. तो प्रेरणा दुसरी तिसरी कोणीही नसून मी स्वतः तुझ्या बुद्धीत बसून तुला दिलेली एक नवी दिशा असते. हा माझा तुझ्यासाठी पहिला संकेत आहे की बाळा, आता मुळीच भिवू नकोस. तुझे ते सर्व कठीण आणि काळवळलेले दिवस आता कायमचे संपेल आहेत. मी स्वतः तुझा हात आता इतका घट्ट धरला आहे की कोणतीही नकारात्मक शक्ती तुला आता पाडू शकणार नाही. तुझ्या रिकाम्या झोळीत सुखाचे आणि आनंदाची माप टाकण्याची वेळ आता जवळ आली आहे. या पहिल्या संकेताने तुझ्या मनाला एक नवी उभारी मिळेल आणि तुझ्या स्वतःवरचा 1000 पटीने वाढेल. पण तुझ्या भाग्याचा तो बंद झालेला दरवाजा कायमचा उघडणार. तो दुसरा महासंकेत कोणता? तुला यशाच्या शिखरावर नेणारा तो अत्यंत शक्तिशाली आणि दुसरा संकेत मी तुला लवकरच देणार आहे. तो दुसरा संकेत मी तुला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. तोपर्यंत हा पहिला संकेत तुझ्या हृदयात जपून ठेव. माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेव. मी तर तुला कधीही अंतर देणार नाही, हे माझे वचन आहे. आता सर्व चिंता सोडून दे आणि अत्यंत आनंदाने आणि
मोठ्याने म्हण. श्री स्वामी समर्थ. श्री